एवढ्या वाईट वेळेत पण लोक इतका स्वार्थी विचार करतात. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर कालच्याला मी सुट्टी घेतली होती. सुट्टी घेण्याचं कारण पण सांगते. कालच्याला दिवसभर मला व्हिडिओ काढायची इच्छा झाली नाही. ज्या काही गोष्टी ऐकते, कितीही म्हटलं मनामध्ये निगेटिव्हिटी आणायची नाही, तरी काय माहिती एक आई झालेत ना, तर सर्व गोष्टी मनामध्ये घर करून बसतात. त्यामुळे कालच्याला माझी काही इच्छाच झाली नाही. मागच्या वेळेस खूप जास्त 1 महिनाभरापूर्वी व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडियावरती, प्रत्येक न्यूज चॅनलवरती एक न्यूज येत होती मालेगावची. जी 5 वर्षाची मुलगी होती. तिच्यावरती जे अत्याचार झाले होते तर त्याविषयी. आणि कुठेतरी ह्या गोष्टी लांब ऐकत असल्याने मीच नाही प्रत्येकाच्या बाबतीत असं वाटतं, की चला आपल्यापासून लांब आहे, ही फक्त एक न्यूजच्या स्वरूपात ऐकली जाते. पण आता जे मावळात राहतात, पवन मावळामध्ये किंवा आपल्या इथे कुठे मावळामध्ये राहत असतील, तर सर्वांना माहिती आहे उर्स्यामध्ये एक घटना घडली आहे. पुन्हा तोच सेम प्रकार 5 वर्षाच्या मुलीवरती तशाच प्रकारे अत्याचार झाले, तिला मारून टाकले आणि हे कोणी शेजारच्या माणसाने केलेले. आई-वडील दोघे पण सकाळचे कामाला जायचे, उर्स येथे असणाऱ्या कंपनीमध्ये आणि शेजारच्या मुलाने मुलीला चॉकलेट देतो, असं बोलून घरामध्ये नेलं. तिच्यावरती अतिप्रसंग केले आणि तिला मारून टाकलं आणि कालच्याला दुपारी तिची डेड बॉडी भेटली. म्हणजे असं वाटतं, की आपल्या गावात शेजारी, आपल्या जवळपास अशा घटना घडतात आहे ना, मन अगदी सुन्न होऊन जाते आणि आता हे विषय बोलायलाच नको बाबा, त्यांना वाईट वाटलं नसेल का? आणि हे का एखादी गोष्ट घडली तर हे बोलणं ठीक होत होतं. त्यांना लहान मुली कळत नाही का? पण ह्या गोष्टी वारंवार घडतात आहे आणि जवळपास असल्यामुळे मी एखाद्या आमच्या तिथे बरेचसे ओळख आहे, तर त्यातल्या मी एकाला फोन केला, की "बाबा हे खरंच असा प्रकार घडलेला आहे का गावामध्ये?" तर तो म्हटला, की "हां, हो घडलंय" म्हणून असं. मग म्हटली, की "मग गावातल्या लोकांनी काही ॲक्शन नाही घेतलं का?" तर पहिलं त्यांचं असं उत्तर होतं, की ज्या मुलीवर झालेलं आहे, तर ती म्हणजे गावातली नाहीये. ती कुठून तरी लोकं बाहेरून राहायला आलेली होती आणि त्या मुलीसोबत असं घडलेलं आहे. तर मनात विचार आला, की बाबा अशा वेळेस सुद्धा लोकं एवढा स्वार्थी विचार करतात का, की बाहेरून कोणीतरी आली जीव असतो, मग तो बाहेरून आलेल्या मुलीचा असो, महाराष्ट्राच्या बाहेरून असो किंवा आपल्या सिटीतून, गावातून बाहेर आलेले असो. तेव्हा म्हटले, "बा एवढ्या वाईट वेळेस सुद्धा असा विचार केला जाऊ शकतो." तर खूप म्हणजे भीती वाटते, की नकोच वाटतं ऐकायला. असं वाटतं अशा न्यूजच नको. कोणाकडे चॉकलेट खायचं नाही. कोणाशी बोलायचं नाही. ऐकते का? एखादी घटना आहे, की ती खूप जास्त लोकांच्या नजरेत येतात. पण काही घटना अशा आहेत, की ह्या न्यूजसारख्या, की लोकांपर्यंत पोहोचत सुद्धा नसेल आणि खूप वाईट वाटतं, की एवढ्या जवळ सुद्धा अशा गोष्टी घडतात. तर आता आर्वीला फायनली पाठवून दिले. आता सध्याच्या कामाच्या व्यापामुळे ना, इतकी जास्त धावपळ होती ना, खूप वेळा विचार येतो आर्वीला, की गाडी लावावी का काय? पण तरी पण असं वाटतं नकोच, कसा तरी ॲडजस्ट आता प्रत्येकाला शक्य होत नाही. काही जर जॉबला वगैरे जात असतील, तरी पण आता आमची जी धावपळ होती, त्या हिशोबाने खूप वेळा असा विचार येतो. पण नकोच होतो. आपण फार काही करू शकत नाही, पण आपल्याकडून जेवढं शक्य आहे, तर तेवढी काळजी घेऊ शकतो आणि कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. मग ते सख्खे असो, शेजारी असो किंवा कोणी असो,